काय रे पोरा, काय म्हणतोयस? येतोयस का मच्छीचा सार खायला? तर चला मित्रांनो, पटकन रेसिपी बघूयात. यासाठी बेडगी मिरची घेतली आपण, त्याला धुवून शिजवून घ्यायचे. नंतर इथे तुम्ही बघू शकता बेडगी मिरची, धणे, चिंच, नारळ, कांदा आणि लसूण हे छान पेस्ट करून घ्यायचे. नंतर एका कढईत लसूण, थोडेसे चिरफळ आणि ही आपण जी पेस्ट केलेली बेडगी मिरची आणि नारळाची ती ॲड करायची. पेस्ट एकदम स्मूथ फाईन करा, जेणेकरून करीला आपलं एक रिच क्रीमी टेक्स्चर येऊन जाईल. जरासा मसाला भाजला गेला की त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि मग पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त पाणी ॲड करू नका, ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जास्त आपल्याला पातळ नको आहे, असं टेक्स्चर आलं पाहिजे. मग तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही मासे यामध्ये सोडू शकता. इथे मी बांगड्याचे डोके घातलेत आणि हा कोणता मासा हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची, एक उकळी काढायची आणि आज आपली मच्छीची कढी रेडी आहे. मस्त तळलेल्या माशासोबत अशी मच्छीची कढी, हा हा हा, एक नंबर कॉम्बिनेशन. नक्की ट्राय